महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते असे होऊन गेले ज्यांच्या राजकीय कारकिर्दीत यशापेक्षा संघर्ष जास्त होता, पण त्या संघर्षातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पतंगराव कदम पहिल्याच विधानसभा निवडणुकीत अवघ्या 86 मतांनी पराभव, त्यानंतर आमदारकी, मंत्रीपद आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या तब्बल 5 हुकलेल्या संधी. पण विशेष म्हणजे एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी समोर असतानाच एका ज्येष्ठ नेत्याच्या शब्दाखातर पतंगरावांनी स्वतःचा दावा मागे घेतला होता. नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया पतंगराव कदमांच्या हुकलेल्या मंत्रिपदाची कहाणी. नमस्कार, मी आहे श्रेयस अक्कलकोटकर आणि तुम्ही ऐकत आहात सरकार नामाचे राजकारण पॉडकास्ट. 1980 साल महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली होती. सांगली जिल्ह्यात काँग्रेसचा मोठा दबदबा होता. याच काळात भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आणि एसटी महामंडळाचे संचालक म्हणून पतंगराव कदमांनी आपली ओळख निर्माण केली होती. आता त्यांना विधानसभेत जायचं होतं. पतंगरावांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली, मात्र पक्षाने संपतराव देशमुख यांना तिकीट दिलं. पण पतंगराव माघार घेणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मजबूत होती. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणं हे मोठं धाडस होतं. पतंगरावांच्या मागे जी.डी. बापू लाड यांच्यासारखे दिग्गज उभे राहिले. निवडणूक रंगली. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती आणि मग सुरू झाली टपाली मतांची मोजणी. इथेच सगळं चित्र बदललं. बहुतांश टपाली मतं संपतराव चव्हाण यांच्या पारड्यात पडली आणि निकाल लागला. पतंगराव कदम यांचा अवघ्या 86 मतांनी पराभव झाला. सांगली आणि सातारा परिसरातील हजारो तरुण सैन्यात होते. त्यांची मतं पोस्टाने येत होती. या टपाली मतदारांपर्यंत पतंगरावांना पोहोचता आलं नव्हतं. एका बाजूला अवघ्या 86 मतांचा धक्का, पण दुसऱ्या बाजूला एक जिद्दी नेता तयार होत होता. 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक आली. 1985 मध्ये काँग्रेसने पुन्हा संपतराव देशमुख यांनाच उमेदवारी दिली. पतंगराव पुन्हा अपक्ष म्हणून मैदानात उतरले. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. पतंगरावांनी पूर्ण ताकद लावली. मतमोजणी झाली आणि निकालाने 1980च्या पराभवाचा जणू वचपाच घेतला. संपतरावांना मिळाली 33,700 मतं, तर पतंगराव कदमांना तब्बल 63,865 मतं. 30,165 मतांनी पतंगराव विजयी झाले. पहिल्यांदा ते विधानसभेत पोहोचले आणि इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वेग आला. 1990 मध्ये काँग्रेसने अखेर पतंगराव कदम यांनाच उमेदवारी दिली. ते विजयी झाले. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात त्यांना शिक्षण मंत्रीपद मिळालं. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी त्यांनी काम सुरू केलं. प्रत्येक तालुक्यात ITI उभारण्याचा त्यांनी आग्रह धरला. पण राजकारणात विजय जितका मोठा असतो तितके पराभवही मोठे असतात. 1995 मध्ये पतंगरावांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. संपतराव देशमुख यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सुमारे 7,000 मतांनी पतंगरावांचा पराभव केला. 1996च्या पोटनिवडणुकीतही त्यांना यश आलं नाही. पण पतंगराव कदमांची राजकीय कारकीर्द इथे संपणार नव्हती. 1999 मध्ये पतंगरावांनी जोरदार पुनरागमन केलं. यावेळी त्यांनी संपतराव देशमुख यांचे पुत्र पृथ्वीराज यांचा तब्बल 1,00,000 मतांनी पराभव केला. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं आणि आता प्रश्न होता, मुख्यमंत्री कोण होणार? पश्चिम महाराष्ट्रातून पतंगराव कदमांचं नाव आघाडीवर होतं, तर मराठवाड्यातून विलासराव देशमुख यांचं नाव चर्चेत होतं. पतंगरावांसाठी ही आयुष्यातील सगळ्यात मोठी राजकीय संधी होती. पण याच वेळी एक असा प्रसंग घडला जो त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीची दिशा बदलणारा ठरला. विलासराव देशमुख सकाळी 6 वाजता पतंगराव कदमांकडे गेले. तिथून त्यांना थेट ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्याकडे घेऊन गेले. पतंगरावांना लक्षात आलं होतं काहीतरी गडबड आहे. तेवढ्यात शंकरराव चव्हाणांनी पतंगरावांना एक विनंती केली, यावेळी तुम्ही विलासरावांना बाय द्या. मुख्यमंत्री पदाची संधी समोर होती.
वर्षानुवर्षाची राजकीय मेहनत होती, पण पतंगरावांनी शंकरराव चव्हाणांच्या शब्दाचा मान ठेवला. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा मागे घेतला आणि विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पतंगराव मात्र या निर्णयानंतर राजकारणापासून दूर गेले नाहीत. उलट विलासरावांच्या सरकारमध्ये त्यांना उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाजासारखी महत्त्वाची खाती मिळाली. पण मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कायम होतं. पतंगराव अनेकदा जाहीरपणे म्हणायचे, मी एक दिवस मुख्यमंत्री होणारच, आता माझाच नंबर आहे. पतंगराव कदमांच्या व्यक्तिमत्वाची एक खास गोष्ट होती. इतर नेते मुख्यमंत्री पदाबद्दल बोलायला टाळायचे, पण पतंगराव आपली इच्छा लपवत नसत. एखाद्या कार्यक्रमात विद्यमान मुख्यमंत्री समोर असले तरी ते मिश्किलपणे म्हणायचे, आता माझाच नंबर आहे. त्यांच्या या बेधडकपणाची राजकीय वर्तुळात चर्चाही व्हायची, पण त्यांचा आत्मविश्वासही त्यातून दिसायचा. मग पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू होत राहिली. 2003, 2004, 2008, 2009 आणि 2010 प्रत्येक वेळी पतंगराव कदमांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं. पण प्रत्येक वेळी काही ना काही राजकीय समीकरण आडवं आलं. कधी पक्षातील अंतर्गत राजकारण, तर कधी दिल्लीतले निर्णय, कधी इतर नेत्यांचं मजबूत झालेलं पारडं, तर कधी दबाव गट तयार करण्यात आलेल्या मर्यादा. मुख्यमंत्री पद मात्र मिळालं नाही, पण कामाचा धडाका मात्र सुरूच राहिला. मंत्री म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षण, ITI, पाणी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर भर दिला. पलूस कडेगाव सारख्या दुष्काळी भागात ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सारख्या सिंचन योजनांसाठी त्यांनी मोठा पाठपुरावा केला. 2014 मध्ये महाराष्ट्रात मोदी लाट होती. अनेक दिग्गज नेत्यांना त्याचा फटका बसला. पण पतंगराव कदम पलूस कडेगावमधून पुन्हा विजयी झाले. हा त्यांच्या मतदारसंघातील मजबूत जनाधाराचा पुरावा होता. पण पुढे त्यांची प्रकृती खालावली. उपचार सुरू असतानाच 9 मार्च 2018 रोजी पतंगराव कदम यांचं निधन झालं. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली होती अवघ्या 86 मतांच्या पराभवाने. तिथून पुढे आमदारकी, मंत्रीपद, राजकारणातील मोठं स्थान आणि मुख्यमंत्री पदाच्या अनेक संधी. पण मुख्यमंत्री पद मात्र कायम हुकतच राहिलं. पण कदाचित पतंगराव कदमांची खरी ओळख मुख्यमंत्री पदापेक्षा मोठी होती. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं एक वेगळं स्थान नक्कीच त्यांनी मिळवलं. आता माझाच नंबर आहे असं बेधडकपणे सांगणारा हा नेता मुख्यमंत्री झाला नाही, पण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मात्र कायमचा लक्षात राहिला. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला इथे खाली कमेंट करून नक्की सांगा. आजच्या या पॉडकास्टसाठी माहिती संकलन आणि संहिता लेखन केलं होतं ऋषिकेश नळगुणे यांनी. पुन्हा भेटूया अशाच एका राजकीय विषयाबरोबर. तोपर्यंत ऐकत रहा सरकार नामाचा पॉडकास्ट राजकारण.